फोर व्हीलर गाड्यांच्या चोऱ्या होत असल्याने पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी सरांनी गाडी चोरीच्या गँगचा शोध घेण्याबाबत आदेश दिले होते। त्या अनुषंगाने आमचा तपास चालू असताना काही संशयित फॉर्च्युनर गाडी घेऊन विक्रीसाठी येत आहेत अशी माहिती मिळालेली होती। त्या अनुषंगाने ट्रॅप लावल्यानंतर आम्हाला फॉर्च्युनर गाडी मिळाली। त्यामध्ये एकूण 4 संशयित लोक मिळाले। त्या गाडीवरचा नंबर प्लेट आणि ॲक्च्युली गाडीचा मालक हे सर्व मॅच होत नसल्याने ती गाडी संशयास्पद असल्याचं लक्षात आल्यानंतर ताब्यात घेऊन तपास केला। त्यामध्ये आम्हाला अजीम सलीम खान पठाण तसेच प्रमोद सुनील वायदंडे हे रहमतपूर जिल्हा सातारा येथील 2 आरोपी व बेंगलोर येथील फिरोज शिराज मोहम्मद आणि इर्शाद सफीउल्ला सय्यद कोलार कर्नाटक हे दोघे जण असे 4 जण मिळाले। त्यांच्याकडे तपास केला असता ती आंतरराज्यीय वाहन चोरी करणारी फोर व्हीलर चोरी करणारी गँग असल्याचं निष्पन्न झालं। ते विमानाने बेंगलोर व मुंबईवरून तसेच पुण्यावरून दिल्लीला जात होते आणि तिथून त्यांचे जे मदतनीस आहेत गँग लीडर्स आहेत त्यांच्या मदतीने दिल्लीमधील गाड्या चोरून त्या महाराष्ट्रामध्ये आणून विकण्याचं रॅकेट चालवत होते। असे सगळ्यात गुन्हेगारांना पकडलेलं आहे। त्यांच्याकडून आम्हाला दिल्लीमधून चोरीस गेलेल्या 1 फॉर्च्युनर कार, 3 क्रेटा व 1 मारुती ब्रिझा अशा 5 SUV गाड्या मिळालेल्या आहेत। त्यांच्याकडे अजूनही तपास चालू आहे। अशा पद्धतीने आंतरराज्यीय स्तरावरती रॅकेट चालवणारी गँग मिळालेली आहे। ते गाड्या विकत असताना त्या गाड्यांचे डुप्लिकेट डॉक्युमेंट्स बनवणं आणि डॉक्युमेंट्सच्या अनुषंगाने गाडीचे जो इंजिन नंबर व चेसिस नंबर पहिले काढून टाकून त्यावर इम्बॉसिंग करून नवीन नंबर्स इंजिन नंबर चेसिस नंबर टाकून त्याला मॅच होणारी गाडीचे संपूर्ण डिटेल्ससह डॉक्युमेंट्स बनवत होते। त्यामुळे जरी गाडी कुठं पकडली गेली तरी सुद्धा त्याच गाडीचे चेक केल्यानंतर आपल्याला सर्व क्रेडेन्शियल्स मिळत होते। अशा पद्धतीने अत्यंत चालाखीने ही गँग आपलं काम करत होती। ती गँग पकडण्यात आम्हाला यश आलेलं आहे। यामध्ये पोलीस अधीक्षक या गाड्यांची किंमत एकूण 88 लाख एवढ्या किमतीच्या या गाड्या आहेत। त्याचबरोबर त्यांचे मोबाईल्स आणि इतर साहित्य पण मिळालेलं आहे। माननीय पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी सर, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतमजी यावलकर सर, त्याचप्रमाणे आमचे सहकारी API पाटील व पथकाने सदरची कामगिरी केलेली आहे। किती आरोपी होते यामध्ये? एकूण 4 आरोपी आहेत। 4 आरोपींना आम्ही अटक केलेले आहे। आणखी यांना मदत करणारे 2 आरोपी दिल्ली व रायपूर या ठिकाणचे आहेत। त्यांचा शोध चालू आहे। त्याच्यासाठी पथक रवाना झालेलं आहे। आरोपी दिल्लीमधून गाड्या चोरायचे आणि ते गाड्या महाराष्ट्रामध्ये आणायचे आणि त्या आणल्यानंतर त्या गाडीला मॅच होणारे अशा पद्धतीचा नंबर प्लेट बनवून त्यावरती तोच इंजिन नंबर चेसिस नंबर इम्बॉसिंग करून टाकत होते आणि त्याचे डुप्लिकेट स्मार्ट कार्ड बनवून त्या गाड्या विक्री करत होते। यावर गुन्हे दाखल आहेत का? याच्यामधले 2 आरोपी सगळ्यात गुन्हेगार आहेत। एका आरोपीवरती एकूण वाहन चोरीचे 8 गुन्हे दाखल आहेत। त्यामध्ये दिल्लीमधील 4 गुन्हे, सातारा व पिंपरी चिंचवड असे गुन्हे दाखल आहेत। तसेच बेंगलोरचा जो आरोपी आहे फिरोज शिराज याच्यावरती सुद्धा हैदराबाद व आता महाराष्ट्रामध्ये गुन्हे दाखल आहेत। जयेश दर्बी कलेक्शन कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर। छोटे फंक्शन के लिए मयूर क्लासिक AC बैंक्वेट हॉल मिलेगा सिर्फ 10,000 रुपयों में। मयूर क्लासिक AC बैंक्वेट हॉल, जुड़े सोलापुर। मैनेजमेंट बाय स्पाइस एंड आइस इवेंट्स।